बेल्ले येथील बेरोजगार तरुणांना काहीतरी संदेश. बेल्ले गावातील युवकानं घेतलं मळणी यंत्र. कष्ट करण्याची ताकद असल्यास यश हमखास मिळतं हे यातून दिसून येतं. बेल्ले येथील गोरक्ष डावकर यांचा ट्रॅक्टरचा मशागतीचा व्यवसाय असल्याने शेतकऱ्यांशी थेट संबंध असल्याने शेतकऱ्यांच्या आग्रहाखातर ट्रॅक्टरसोबत मळणी यंत्रही विकत घेतलं. शेतामध्ये काढलेलं कोणतंही धान्य तयार करून हे मशीन देत असतं. त्यामध्ये सोयाबीन, मका, बाजरी, गहू, ज्वारी असे सर्व प्रकारचे धान्य तयार होत असल्याचं त्यांचे बंधू सचिन शेठ डावकर यांनी सांगितलं. शेतकरी बाबू बांगर यांनी माहिती देताना या मशीनमुळं धान्यामध्ये कचरा, खडा राहत नाही व अगदी स्वच्छ असं धान्य तयार करून हे मशीन देत असल्यानं या मशीनकडे शेतकऱ्यांचा ओघ असतो. तर मग आपल्यालाही आपलं धान्य तयार करायचं असेल तर लगेच फोन लावा 86 00 77 45 69 70 20 33 55 11 या नंबरवरती फोन करा व आपलं धान्य तयार करून घ्या. गोरख डावकर हा तरुण कष्ट करणारा असल्याने त्याच्या मशीनला मोठ्या प्रमाणात मागणी मिळत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ला. मळणी यंत्राचे मालक गोरख शेठ डावकर आपल्या समोर आहेत. गोरख कशी प्रक्रिया आहे याची? तरी इथं सोयाबीन टाकलं जातं, तिथून ते वर येतं, ते ड्रममध्ये तयार होतं. मग त्याचा कचरा येतो, तो कचरा इथं ते फॅन कचरा बाजूला काढण्यात आणि इथं येतं आणि इथून लिफ्टद्वारे ते डायरेक्ट टॉयलेट जातं. इथं चाळ आहे, चाळ्यातून ते चालून वरला कचरा बदललं येतं तिथे आणि इथं टॉयलेट येतं डायरेक्ट. आता हे ट्रॉली झालं म्हणजे तयार झालं का? हा, हे धान्य डायरेक्ट तयार होऊन येतं. आपण एका शेताच्या बांधावरती आलेलो आहोत. इथं मळणी यंत्र आहे गोरख शेठ डावकर यांचं. या मळणी यंत्रामध्ये कुठले धान्य होतात. सध्या तर आपण पाहतोय की सोयाबीनचं काम चालू आहे. हे सोयाबीन या ठिकाणी या ट्रॅक्टरमध्ये ऑटोमॅटिक पडलं जात आहे. पाठीमागच्या पद्धतीतून जर पाहिलं गेलं तर इकडून हे जे काढलेले शेताचं धान्य आहे ते या मशीनमध्ये टाकलं जातं आणि मशीनमधून हे डायरेक्ट धान्य या ट्रॉलीमध्ये पडलं जात आहे. सचिन, काय कसलं यंत्र आहे आणि कुठले धान्य होतात? सर, हे शेती उपयुक्त यंत्र आहे आणि याच्यामध्ये याला मळणी यंत्र म्हणलं जातं. आणि ह्या यंत्रामधून गहू, बाजरी, ज्वारी, त्याचप्रमाणे सोयाबीन असेल, तूर असेल, मूग असेल, हे सर्व प्रकार, त्याचप्रमाणे राजमा म्हणून एक वाल आहे, ते सुद्धा या यंत्राच्या साहाय्याने आज शेतकऱ्यांना अतिशय निर्मळ करून मिळतं. तुम्ही पाहता इथं हे असं शेतीतून हे सोयाबीन काढलं जातं आणि डायरेक्ट काढून या मशीनमध्ये टाकून अतिशय दाणेदार आणि उपयुक्त असे याच्यातून हे धान्य तयार होतं. आणि हे गोरख शेठ डावकर यांचं हे मशीन आहे. यांचा वैष्णवी अर्थ मोर्चा नावाने शेती आणि शेतकऱ्यांची जी शेतीची मशागत आहे हा ट्रॅक्टरचा व्यवसाय आहे. आणि त्या व्यवसायाला अनुसरूनच शेतकऱ्यांना काय कमी आहे, तर त्यामुळे शेतकऱ्यांची जी समस्या पाहून त्यांनी 1, 2 ते 3 वर्षापूर्वी मशीन घेतलं. आणि या मशीनला एवढी मागणी आहे, याच्या मशीनमध्ये जर या सोयाबीन, बाजरी, मका जर केली तर याची जी सेटिंग असती, याचा जो चाळा असतो याची सेटिंग असती. आणि गोरख त्या बाबतीत जर मी जर म्हणलं तर नंबर 1 आहे या चाळ्याच्या सेटिंगच्या बाबतीत. आणि शेतकऱ्यांना तेच हवंय की आपल्या धान्यामध्ये कुठल्या प्रकारची माती वगैरे आली नाही पाहिजे, धान्य स्वच्छ निघलं पाहिजे. आणि गोरख ते 100% पूर्ण करतो. आता हे शेतकरी आहे बाबू बांगर आमच्या मळ्यातले, यांचं आता सोयाबीनचं चालू आहे. त्यांना सुद्धा तुम्ही विचारा धान्य कसं होतंय. कसं होतंय धान्य याच्यामध्ये? मळणी यंत्रामध्ये ना चांगलं धान्य होतं, काढा येत नाही, माती येत नाही, खडा येत नाही. पूर्वी काय असायचं, बैल असायची, ते खळं करायला लागायचं, पण ती पूर्वीची पद्धत नाही राहिली. आता आधुनिक शेती झालेली, प्रत्येक शेतकऱ्याला आणि मजुराचा अवलंबून गोष्टी तयार होत्या. आणि मजूर नसल्या कारणामुळे आता ह्या समस्या निघलेले आहेत. शेतकऱ्याला शेती संदर्भात किंवा शेतीच्या अनुगत आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे आणि लगेच पाहिजे धान्य,
पूर्वी काय असायचं का बैल करून खळं करून त्याला टाइम जायचा, एक महिना जायचा, 15 दिवस जायचे. पण आता 1 तासामध्ये तुमचे 4-5 पोती 10 पोती होऊन धान्य घरी जाते.